माझं धुळे आता आलं गाडीवर यावं तोंड धुतलंय. हम 3 बार गांव गए, वापस आए, बहुत परेशानी है, स्टाफ लोग सब गए, सब होटल बंद है. आम्ही नाही का गाड्या चालवल्या नाही रोडने, डायरेक्ट गाड्या आहे ना खुळखुळ्या होत्यात नाही का, टायर बियर ढिल्ले होते. रोडने चालतात नाही, ॲक्सिडेंट भरपूर होतात, लोक खलास बरेच झाले, पण अजून काही रिपेअर झालं नाही. अहिल्यानगर ते मनमाड या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झालेली. गेल्या 9 वर्षापासून या रस्त्याचं कामकाज सुरू आहे, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये या रस्त्याचं कामकाज अद्यापही पूर्ण झालेलं नाही. या रस्त्यावरून जे वाहनांची वर्दळ आहे त्यांना वाहनधारकांना अत्यंत मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे. कारण या रस्त्यावर माझ्या पाठीमागं बघू शकतात की अत्यंत मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरून अनेक वाहनधारकांचे मणके तसेच हाडांचा त्रास त्यांना अक्षरशः सुरू झालेला आहे. आपण बघितलं तर अहिल्यानगर मनमाड रस्त्यांबरोबरच अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर देखील मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. मात्र त्या रस्त्याची बातम्या प्रसारित होताच आज कुठंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या रस्ता तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. मात्र अहिल्यानगर ते मनमाड हा जो रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून जो व्यवस्थित होण्याच्या मार्गावर आहे, मात्र तो कुठल्याही परिस्थितीत झालेला नाही. त्यामुळे या परिसरातील जे नागरिक आहे, त्या रस्त्याच्या शेजारी ज्यांची दुकानं आहेत, हॉटेल आहेत, त्या व्यावसायिकांना अत्यंत कसरतीचा सामना करावा लागू राहिला आहे. कारण या धुळीचा त्रासही त्यांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावर देखील मोठा परिणाम हा सातत्याने होत आहे. अनेकांना या रस्त्याचा त्रास होत असताना वारंवार प्रशासनाकडे त्यांनी मागणी देखील केलेली आहे की हा रस्ता झाला पाहिजे. मात्र या रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्या कारणाने अनेक वर्ष किंवा आणि कितीक महिने वाहनधारकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. नगर मनमाड रास्ता ये क्या तकलीफ हो रही है, मतलब क्या आपको अभी तकलीफ झेलनी पड़ रही है? तकलीफ तो बहुत झेलनी पड़ती है क्योंकि धूप बहुत आ रही है, पड़पड़ा बहुत आ रहा है इधर, ये पूरा मिट्टी आ रही है. फिर बाद में कोई भी खाना खाने रहे ना तो भी मिट्टी उसमें आती है ढाबा पे. और रोड बहुत ज़्यादा ख़राब है, सबका ये ढाबे है, टपरी है, वो सब बंद है. इसकी वजह से ये खड्डा पूरा भर देंगे. रोड बनेगा कब नहीं बनेगा, उनको भी थोड़ा सर्वे करे, पर हो जाएगा तो अच्छा रहेगा. और ये मिट्टी बहुत आ रही है उनके, इसलिए. कितने दिनों से देख रहे हैं ये रोड? ये अभी 9 साल तो हो गया है इसको. और 2010 में ये बना था रोड, उसके बाद में ये खड्डा हो गया था, पर वो भर के कर रहे हैं कि खड्डा भरे, पर अभी तक भरा नहीं है. अभी 2025 चल रहा है, अभी 11 महीना चल रहा है. क्या मांगनी करेंगे? सरकार को मांग करने के ये जल्दी रोड बना दूँ जो फटाफट हो जाएगा. ये MIDC से लेके और मनमाड तक ये आहे. आताही आम्ही कोळेकर सरांची होतो तिथं, ते एका बाईला आहे ना किती लागतो महिन्यात ना, ती उडून पडली तिथं, म्हणजे खड्ड्यामध्ये गाडी आज आहे मग उडून पडली ती. सरकारकडे काय मागणी करणार आता? आज सरकार काय मागणी करणार आहे, इलेक्शन आल्यावर होतं सगळं तसं, नंतर हाय असंच आहे. रस्ता पूर्ण खराब झालेला आहे, खड्डे आहे आणि लय म्हणजे जीव धोका घालून आहे की नाही आम्हाला चालावं लागतंय. तुम्ही रस्त्याचं काम लवकर ते लवकर पूर्ण करावे ही आमची इच्छा आहे. गाडी चालवताना काय अडचणी येतात बरे? अडचण काय म्हणजे गाडी चालवण्यास की आता काय करायचं, गाडी चालवण्यास आमची. आता तुम्ही गाडी पंक्चरच्या दुकानात घेऊन आलाय? हो हो हो. आता खड्ड्यामुळेच पंक्चर झाली गाडी. बरं, आता कधीपासून तुम्ही या रस्त्याने प्रवास करताय? आता मी 10 वर्ष झालो तसंच करतोय हे काम. हे तसं चालू आहे हे काम, तुमचं काम पूर्ण होतच नाही आहे. आता शासनाकडे काय मागणी करणार? शासनाकडे आता मागणी हेच आहे की रस्ता लवकर ते लवकर करून देणे.
रस्त्यावरच्या धुळीचा वगैरे लय त्रास आहे, लय त्रास सांगू शकत नाही, एवढं त्रास आहे. गाडी चालवताना म्हणजे खड्ड्यांमुळे अनेक कमरेचे मणक्याचे हो 100% ते तर आहेच. मी काय सांगायला काय सांगू शकत नाही, एवढं त्रास चालू आहे. नहीं, रास्ता तो बहुत ख़राब हो गया नहीं क्या, ये रास्ते की वजह से बहुत तकलीफ आती है, हमारे धंधे को भी बहुत फर्क पड़ गया क्योंकि गाड़ी वीड़ी सब कम हो गई नहीं क्या. और उसके वजह से क्या होता, कभी कभी गाड़ी तो इतना एक्सीडेंट हो जाता लोगों की, ये हो जाते नहीं क्या, बहुत प्रॉब्लम आ रहा, लोग बहुत धंधे बंद हो गए इसके वजह से नहीं क्या. और आदमी को भी इस पर 2 व्हीलर भी चलना मुश्किल है, बड़ी गाड़ी तो बहुत दूर की बात है नहीं क्या. ऐसा अब कब से देख रहे हैं ये रास्ता? ये तो बहुत दिन हो गए, कम से कम 3 साल हो गए ऐसे जे नहीं क्या. वो जब से बन रहा अभी तक बना भी नहीं है वो. अब देखो क्या मालूम कब बनता हो नहीं क्या. अब रोड भी बंद है, गाड़ी वाले को भी बहुत प्रॉब्लम आ रहा है, हमारा गाड़ी बहुत बड़े गाड़ी भी बंद है नहीं क्या इधर. हाँ, और हमारी गाड़ियाँ भी है तो वो भी आते नहीं इधर क्योंकि रास्ता बंद है, उनको बहुत प्रॉब्लम आती है, गाड़ी चल नहीं पाती इस पे सही से नहीं क्या. मिट्टी अब मिट्टी तो इतना है, अभी हमारा दुकान देख लो, अभी आप उसका क्या हाल हो चुका है नहीं क्या, आदमी पूरा ये हो जाता. अभी सरकार की तरफ क्या मांग नहीं करेंगे? सरकार की तरफ तो यही मांग करेंगे, इसको फटाफट जल्दी बना दो नहीं क्या, इतना ही मांग करेंगे. बाकी का तो क्या है, रोड बन गया तो गाड़ी वाले के लिए भी सुविधा हो जाएगा, और बाकी के और जितने धंधे वाले उनको भी थोड़ा अच्छा हो जाएगा, चलने फिरने को भी अच्छा हो जाएगा नहीं क्या. ये रास्ता जल्दी से जल्दी तैयार होना चाहिए. 2 महीने 3 महीने होने को है. सभी का रोजी रोटी बंद हो गया है, होटलें बंद हैं, पेट्रोल पंप बंद है, सब बंद है. कितने सालों से देख रहे हैं आप? ये 5 साल से. 5 साल से. और अभी आपका ये जो रास्ते के बाजू में ही होटल है, हाँ. क्या तकलीफ आपको झेलनी पड़ रही है? तकलीफ की हम 3 बार गांव गए, वापस आए, बहुत परेशानी है. स्टाफ लोग सब गए, सब होटलें बंद है. जो कस्टमर आते हैं कोई आपको बोलते हैं कि यहाँ पे आना तकलीफ हो रही है, ढाबे पे रुकने को तकलीफ हो रही है? बहुत तकलीफ हो रहा है. फिर अभी आपको क्या लग रहा है कब तक रास्ता हो जाएगा? इसका तो लोग तो बोले कुंभ के मेले में होगा अब तैयार. मारण्याचे धुळे आता आलं, गाडीवर यावं तोंड धुतलंय पूर्ण, फार जाम झालं. कधीपासून बघताय तो रस्ता? वर्ष झाले रस्ताच होईना. वर्षावर खड्डे ऍक्सिडेंट आहेत मारण्याचे, कितीतरी माणसं गेलेत आतापर्यंत. गाडी चालवताय भीती वाटत किती त्याला? जीव मुठीत धरून चालावं लागेल. रात्रीच्या टायमिंगला तर रस्ते दिसत, रात्री दिसतच नाही, खड्डे दिसत नाही, गाड्यांचे नुकसान होते तर काय ते विचारत नका आता. बरं मग शारीरिक त्रास वगैरे एवढं हे रस्ते फार मनके ढिले झाले. आता काय मागणी करणार शासनाकडे? काय शासनाने आमचा रस्ता व्यवस्थित करून द्यावा भाऊ चांगला. इथं रस्त्यालगत घर आहे तुमचं, धुळीचा काही त्रास? भरपूर त्रास आहे, नुसती धुळ्याची सगळी. तिथं आता गाड्यांची भीती वाटत असेल ना, रस्त्या कडेला घर आहे. हो, लय भीती वाटते. नगर मनमाड हायवे, परंतु हे वेळेवेळेस पॅचेस मारतात आणि ते पाऊस पाणी झालं का परत ते उखडतो, खड्डे काय मारत. बरं आता कधीपासून बघताय रस्ता? हे वर्षापासून चालू आहे. आज आता तुम्ही इथं शेजारी राहिलाय रस्त्याच्या, ते धुळीचा खड्ड्याचा कायम हे त्रास कायम आहे. जाता येता सगळ्या डोळ्यात धूळ जाते, रोडने चालतात नाही, ॲक्सिडेंट भरपूर होतात, लोक खलास बरेच झालेत, पण अजून काही रिपेअर झाला नाही. कोणी काही म्हणतं काय बनव? कायम बातमी येते पण काय त्या बातमीचा उपयोग होत नाही. मग आता काय मागणी करणार तुम्ही शासनाकडे? हे नांगरून टाकले पाहिजे, शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला दिला पाहिजे. रस्ता कसा झाला पाहिजे बरं? रोड आहे, रोडच राहायला नाही पाहिजे. नाही रस्ता कसा झाला पाहिजे, कसा रस्ता करावा शासनाने? सिमेंट कॉन्क्रीट व्हायला पाहिजे. कोणता रस्ता आहे? रस्ता नगर हायवे. नगर मनमाड हायवे? हा, नगर मनमाड हायवे. रस्ता खराब झाला, रस्ता नीट करून घ्यावा असं इच्छा आहे. तुला काय वाटतं मित्र, गाडी चालवतो तू रस्त्यावरून? आम्ही नाही का गाड्या चालवल्या नाही रोडने, डायरेक्ट गाड्या आहे ना खुळकुळ्या होत्यात नाही का, टायर बियर ढिल्ले होते, पार कमरे बिमरं मोडून जाते नाही का. हो आहे ना, फुल खड्डे बिड्डे नाही का, डायरेक्ट एका दिवसात सर्व्हिसिंग करावं लागते गाडीची. मनके बिनके काय मागणी काय करणार भाऊ, सरकारने काय केलं पाहिजे? सरकारने नाही का ह्यो आहे ना सिमेंटाचा रोड बनवून टाकायला पाहिजे नाही का, म्हणजे फुटलाच नाही पाहिजे. मात्र हा लवकरात लवकर रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिक देखील करत आहेत. प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत
विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.